सविस्तर रूपाने बघायचे आहे। सुरुवाती सगळ्यात मोठी बातमी आहे युतीच्या चर्चांची। मिनी विधानसभा म्हणजेच महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे। 29 महापालिकांच्या निवडणुकीकडे 2029च्या विधानसभा लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल म्हणून पाहिलं जाते। या निमित्त सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे आणि त्यामुळे युती आघाड्यांच्या चर्चांना वेग आलाय। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूयात कशा पद्धतीने युती आघाडीची ही चर्चा सुरू आहे। एकीकडे काही तास उरलेले आहेत आणि शिंदे असेल ह्या दोन्ही बंधूंची ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे उद्या दुपारी 12 वाजता। म्हणजे अवघी काही तास उरलेले आहेत ज्याची प्रतीक्षा दोन्ही सैनिकांना होती, मग ते शिवसेना युबीटीचे सैनिक असतील किंवा मनसेचे। त्यांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे। पुण्यामध्ये काका पुतण्या एकत्र येणार असल्याची माहिती आहे, त्यासाठीच्या चर्चा सुरू आहे, संकेत मिळत आहेत। त्यामुळे याविषयीची सुद्धा घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे। तर तिसरीकडे जागा वाटप आजच ठरणार असल्याची माहिती समोर येते, कारण 1-2 चर्चांची फेरी पार पडलेली आहे। आता तिसरी फेरी आज पार पडणार आहे। आज चर्चा आहे आणि त्याच्यामध्ये सगळं काही फायनल होईल आणि महायुतीचा नेमका फॉर्म्युला काय असेल ते लवकरच समोर येण्याची शक्यता आहे। ज्या क्षणाची दोन्ही ठाकरे बंधूंचे सैनिक वाट पाहत होते तो क्षण आता जवळ आलाय। उद्या दुपारी 12 वाजता उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंचे पक्ष राजकीय पटलावर युतीची घोषणा करणार आहेत। तर राज्यामध्ये नव्या युतीचा उदय होणार आहे। उद्धव आणि राज ठाकरे बंधूंच्या उपस्थितीमध्ये या युतीची घोषणा केली जाणार आहे। तर या नव्या राजकीय समीकरणावरून आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। खरं तर ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची घोषणा यापूर्वीच होणार होती, पण जागा वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच झाल्याची चर्चा आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यामध्ये मुंबई आणि इतर महानगरपालिका निवडणूक युती होते। मनसेला समाधानकारक जागा मिळतील असं दिसतंय का चित्र आतापर्यंत तरी? मला असं वाटतं बघा कसं आहे, शेवट मुंबईसाठी म्हणून ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि मराठी माणसासाठी ही निवडणूक लढवायची आहे। ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे, ती लढाई आम्ही लढणार आहोत। त्याच्यामध्ये जागा हा विषय नाही आहे, पण शेवट त्याच्यावर चर्चा होत राहते। दरम्यान या दोन्ही ठाकरे बंधूंची कोणकोणत्या महापालिकेमध्ये युती होणार असल्याची माहिती आहे, आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई, ज्या ठिकाणी दोन्ही पक्षांची ताकद आहे त्या ठिकाणी हे दोन्ही पक्ष एकत्र येणार आहेत, युती होणार आहे। ठाण्यामध्ये सुद्धा या दोन्ही पक्षांची युती होणार आहे। शिवसेनेची ताकद आहे, शिवसेना युबीटीची आता ताकद त्या ठिकाणी आहे। तर नवी मुंबईमध्ये सुद्धा दोन्ही ठाकरे बंधूंची युती होणार आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा मनसे आणि शिवसेना युबीटीची युती होईल। त्याचबरोबर नाशिकमध्ये सुद्धा शिवसेना युबीटी आणि मनसेची युती होणार असल्याची माहिती आहे। पुण्यामध्ये सुद्धा पुणे महापालिकेमध्ये या दोन्ही पक्षांची युती होणार आहे। मीरा भाईंदर महापालिकेमध्ये सुद्धा हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची माहिती आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं नाहीये। मामूंची टोळी एकत्र आली त्याने मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर काही परिणाम होणार नाही। एकत्र येण्याचा काही फरक पडणार नाही। सभा होतील, उद्याच्या पत्रकार परिषदेत 30 वाक्य येतील, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार, मराठी माणूस। तर गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये वोट शेअर कोणत्या पक्षाचा किती होता ते आपण समजून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 2017ला महापालिकेची निवडणूक झालेली होती। याच्यामध्ये शिवसेना मनसेचा मिळून 36% इतका वोट शेअर होता आणि भाजपचा 27.5% इतका वोट शेअर होता। ही काही वर्षांपूर्वीची निवडणूक म्हणजेच 8-9 वर्षांपूर्वीची झालेली निवडणूक 2017 सालची, त्यावेळेचा हा वोट शेअर आपण बघतोय। आणि त्याचबरोबर आता ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत त्याच्यामध्ये या पक्षांनी नेमकी किती टक्के मतं मिळवली तेही आपण या ठिकाणी बघतो। 2024 मध्ये मुंबईतील मतांची ही टक्केवारी आहे। भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे, त्यांना 29.2% मतं मिळालेली आहेत। तर शिवसेनेचा वोट शेअर 17.7% राहिला आहे आणि त्याच्यामध्ये शिवसेना युबीटीचा जो वोट शेअर आहे तो 23.2% आणि मनसे वोट शेअर
हा 7.1% इतका राहिलेला आहे. पण जेव्हा हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत त्यावेळा मनसे आणि शिवसेना युबीटीचा वोट शेअरची बेरीज आपण केली तर तो 30 पेक्षाही जास्त होतो. आणि त्याच्यामुळे आता जेव्हा महापालिकेमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र येतील त्यावेळेला या दोन्ही पक्षांचा मिळून वोट शेअर हा जास्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता रिझल्ट नेमका काय असेल याकडे लक्ष असतानाच युती आघाडीची चर्चा सुरू आहे. आणि त्यामध्येच आता युती संदर्भात सुप्रिया सुळेंनी सकारात्मक अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. राष्ट्रवादीची युती असेल, दोन्ही राष्ट्रवादीची किंवा ठाकरे बंधू एकत्र येत असतील त्यावर सुद्धा त्या बोलल्या. आमची चर्चा ही शिवसेनेशीही चाललेली आहे. आमचा प्रयत्न आहे की दोन्ही ठाकरे बंधू आणि काँग्रेस आणि आम्ही म्हणजे महाविकास आघाडी पूर्णपणे एकत्र आपण लढलं पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. जर आज NCP बरोबर आमची चर्चा अंतिम टप्प्यात संपली तर माननीय शरद पवार साहेबांनी सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित राहावं अशी आमची इच्छा आहे. आणि आम्ही त्यांना त्याबाबत आज संध्याकाळपर्यंत, आता पुण्यात आहेत ते, तर आज रात्री मुंबईत येतील तर आमची अशी अपेक्षा आहे की ते येतील. दरम्यान 24 डिसेंबर ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहूर्त. एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेसाठी काही तास उरलेले असताना दुसरीकडे पवार काका पुतण्याच्या एकीची चर्चा सुरू झाली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार आहेत. 26 डिसेंबरला युतीची घोषणा होणार असल्याची माहिती अजित पवारांनी कार्यकर्त्यांशी बोलताना दिल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे शरद पवारांच्या नेत्यांकडून सुद्धा सूचक प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. त्यामुळे पवार कुटुंबातले राजकीय मतभेद मिटल्यातच जमा असल्याची ही माहिती समोर आलेली आहे. स्वतः शरद पवारांचे राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडेंनीच या संदर्भात भाष्य केलं. विशेष म्हणजे पुण्यात काँग्रेसही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत लढणार असल्यामुळं एक प्रकारे अजित पवारांची महाविकास आघाडीमध्ये एंट्री झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. पुण्यामधून अनेक बातम्या तुमच्याही चॅनल्सकडून येत आहेत. चर्चा अनेक ठिकाणी चालल्या आहेत. पण महाविकास आघाडीचा सीट वाटप अंतिम टप्प्यात आहे. आणि त्याचबरोबर अजित पवारांकडचे काही लोक, आमच्याकडचे काही लोक, अशा सगळ्यांच्याच अनेक चर्चा चाललेल्या आहेत. शेवटी अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे. ओळखी, नाती गोती ही असतातच. ते जर काही बोलले असतील तर ते विचार करूनच बोलणार ना एकतर. आणि त्याचबरोबर बाकी काय असेल तर माझ्याकडे म्हणजे माझ्याशी कोणीही बोललेलं नाही हे मी तुम्हाला जबाबदारीने सांगू शकते. त्यामुळे त्यांनी काय स्टेटमेंट केलं आहे, कुणाशी काय, ते जर बोलले असतील तर ते एक जबाबदार व्यक्ती आहे. त्याच्यामुळे त्यांनी विचार करूनच ते बोलले असतील. तर दुसरीकडे अजित पवारांचे राष्ट्रवादीचे नेते सुभाष जगताप यांनी तर युतीच्या घोषणेची तारीखच जाहीर करून टाकली आहे. घोषणा साधारण 25-26 तारखेपर्यंत व्हायला पाहिजे. बरं, अध्यक्ष चिन्हाचं काय? तुतारीचे उमेदवार घड्याळावर लढणार आहेत की चिन्ह वेगवेगळी राहतात? काय निर्णय याबाबत आम्ही आग्रह धरणार नाही तुम्ही घड्याळावर लढलं पाहिजे किंवा तेही म्हणणार नाहीत की आम्ही तसं समजायला काहीच हरकत नाही ना. ज्या वेळेला पवारसाहेबांनी सुद्धा सांगितलं की भारतीय जनता पक्ष सोडून सगळ्यांना बरोबर घ्या आणि आता दादा आहे काय आम्ही, तर ते राजकीय मतभेद थोडेसे संपल्यासारखंच आहे. आणि कार्यकर्त्यांमध्ये त्या बाबतीमध्ये